यानंतर पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये नवा पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचं काम गेल्या 10 दिवसांपासून बंद करण्यात आलंय। दरम्यान जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाच्या 12 दरवाजांमधून नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलाय। धरणामध्ये 100% पाणीसाठा असल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळवण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या पार्श्वभूमीवरती विविध कारणांमुळे पैसे न मिळालेल्या जिल्ह्यातील 8400 शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि बदललेला मोबाईल नंबर पोर्टलवर नोंदणीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यामधील सारंग माध्यमिक विद्यालयाच्या तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। 100 विद्यार्थी उपचारानंतर बरे झालेत, तर 10 विद्यार्थ्यांवर पारोळ्यामध्ये तर 3 विद्यार्थ्यांवर धुळ्यामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंपरी इथं एका 13 वर्षीय मुलावरती बिबट्यानं हल्ला केला असून त्यामध्ये या मुलाचा दुर्दैवानं मृत्यू झाला। त्यामुळेच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येते आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेमध्ये चांगलाच गदारोळ झाला। निवडणुकांआधीच गुरु शिष्यांमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। सांगलीतील कृष्णा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला दररोज 1 लाख रुपये दंड सुरू असून तशी नोटीस महामंडळाकडून महापालिकेला बजावण्यात आली आहे। आतापर्यंत नदी प्रदूषणाबद्दल महापालिकेला करण्यात आलेला दंड हा 33 कोटींवर पोहोचलाय। कोल्हापूरमधील एका गणेश मंडळाला मिरवणूक काढणं चांगलंच महागात पडलं। अश्लील डान्स करणाऱ्या डान्स ग्रुपला कोल्हापूर पोलिसांनी दणका दिलाय। करवीर पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। केंद्र शासनानं कांदा निर्यात मूल्य रद्द केल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये वाढ होऊन त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे। त्यानुसार जेवढा जास्त कांदा निर्यात होईल तेवढा जास्त भाव हा शेतकऱ्यांना मिळेल असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे। केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा हटवली आहे। सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असला तरी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या घाऊक बाजारामध्ये कांद्याचे प्रति क्विंटलचे दर 400 ते 500 रुपयांनी उंचावले आहेत। केंद्र सरकारनं तेलाच्या आयातीवरती 20% ड्युटी वाढवल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असं म्हटलं जातं। मात्र प्रत्यक्षात शेतकरी नाराज आहेत। आयात शुल्कामध्ये 50% वाढ आणि सोयाबीनच्या भावामध्ये 8,000ची वाढ केली पाहिजे अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडलेत। कोथिंबीरीमध्ये 400 रुपये प्रति किलोवरती ह्याचे भाव पोचलेत। काही दिवसापूर्वी आलेल्या अतिवृष्टीचा फटका हा भाजीपाल्यांना बसलाय। टोमॅटोच्या दरामध्ये सातत्यानं घसरण सुरू आहे। शनिवारी दिवसभरामध्ये 5,000 क्विंटलची आवक झाली, तर टोमॅटोला कमीत कमी 1,000 रुपयांपासून सरासरी 2,600 रुपयांपर्यंत दर मिळाला। सणाच्या काळामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आयात शुल्कामध्ये 20% वाढ झाल्यामुळे खाद्यतेल महागणार आहे, ज्यामुळे सामान्य माणसांचं बजेट कोलमडणार ही मात्र निश्चित झालंय। ऐन सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलांच्या किमतीत होणारी ही वाढ ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण आणेल। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाच्या रकमेमध्ये शासन निर्णयानुसार 1 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यानुसार मंजूर सिंचन विहिरीच्या कामासाठी 3135 लाभार्थी शेतकऱ्यांना आता 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। शाळा सुरू होऊन तब्बल 3 महिने उलटून गेलेत, मात्र तरीही धुळे जिल्ह्यातील तब्बल 25,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत। त्यामुळे एक राज्य एक गणवेश धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे। कोल्हापूर पोलिसांनी एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त केलाय। एमडी ड्रग्स विकणारा कुख्यात गुंड मनीष नागोरीसह समीर शेखला अटक करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 12 ग्रॅम एमडी ड्रग्ससह 15,51,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सर्जा राजा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस संपूर्ण जिल्ह्यातून तब्बल 183 बैलजोड्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। त्यातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीला 51,000चं पारितोषिक देण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये पहाटे 4 वाजता गुंडांच्या एका टोळक्यानं शहरातील सांगवी परिसरामध्ये मयूरनगरीमध्ये अनेक वाहनांची तोडफोड केली। तोडफोडीमध्ये जवळपास 15 ते 20 वाहनांचं अतोनात नुकसान झालं। पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे।
पुण्याच्या उरुळी कांचन परिसरामध्ये इनामदार वस्तीजवळ गोळीबाराची घटना घडली आहे। बापू शितोळे या व्यक्तीने 3 ते 4 जणांवर गोळीबार केल्याची माहिती हाती येते आहे। जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला असून आरोपी दशरथ शितोळेला पोलिसांनी अटक केली आहे। पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू असून एकूण रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली आहे। रुग्णांमध्ये गर्भवतींचं प्रमाण अधिक असून शहरामध्ये आतापर्यंत झिकाच्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। पुणे पिंपरी परिसरामध्ये लवकरच 11 नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत। नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण झालंय। आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ही मार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचा निर्णय MMRDCनं घेतलाय। सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे। सायन प्रतीक्षा नगरमधील येथील संक्रमण शिबिरातील इमारत म्हाडाकडून धोकादायक घोषित करून नोटीस बजावण्यात आली होती। यावर तोडगा काढण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबत बैठक घेण्यात आली। या इमारतीचं सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशा सूचना जयस्वाल यांनी दिल्या आहेत। शिवाजी पार्क परिसरातील स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिका 5 ई-स्वीपिंग यंत्रांची खरेदी करते। त्यासाठी ₹1.25 कोटी खर्च केला जाणार आहे, तर हमी कालावधीसह पुढील 7 वर्षांच्या देखभालीसाठी आणि चालवण्याच्या खर्चासाठी सुमारे ₹6 कोटी खर्च अपेक्षित आहे। गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचणाऱ्या भाविकांची चर्नी रोड स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं पाहायला मिळतं। ही गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागानं गर्दीचं व्यवस्थापन आणि अनेक व्यवस्था केल्या आहेत। 17 आणि 18 सप्टेंबरच्या मध्यरात्री प्रशासन चर्चगेट ते विरार दरम्यान 8 अतिरिक्त सेवा चालवणार आहे। मुंबईच्या नायर रुग्णालयातील एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्यात आला। या प्रकरणानंतर सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी तब्बल 253 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत। सहाय्यक आयुक्त, अभियांत्रिकी, लिपिक, शिक्षकापासून शिपायापर्यंत सगळ्यांच्याच बदल्या करण्यात आल्या आहेत। मीरा भाईंदरमध्ये डेंग्यू आणि मलेरियानं हातपाय पसरायला सुरुवात केली। गेल्या महिनाभरामध्ये बाधित रुग्णसंख्येमध्ये 4 पटाहून अधिक वाढ झाली आहे। त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। नाशिकात गणेश विसर्जनाची पर्यावरण स्नेही तयारी करण्यात आली आहे। नाशिक रोड विभागामध्ये फिरत्या तलावाची सुविधा आहे। दरम्यान 29 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळ असून 56 ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहेत। पुणे महानगरपालिकेच्या जागेवरील गुलटेकडी येथील इंदिरानगर येथील मीनाताई ठाकरे वसाहत या झोपडपट्टीचं SRA अंतर्गत त्याच जागेवरती पुनर्वसन केलं जाणार आहे। इथं झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठ्या इमारती उभारल्या जाणार आहेत। सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण असून या निमित्तानं शहरातील भद्रकाली आणि नाशिक रोड या परिसरात जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे। या जुलूसमुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे। पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे। मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद असणार आहेत। मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पुन्हा खुले केले जातील। सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचं दिसून आलं। यावेळेस गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती हा नाग चढतो आणि नंतर बाप्पाच्या गळ्यामध्ये वेढा घालून बसतो। सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्रत्येक मंडळावरती पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे। मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेचे डीजे वापरल्यास साऊंड सिस्टीम जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे। राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण हे चांगलंच तापले। आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू आहे। असं असतानाच धनगर आरक्षणावरूनही राज्यामध्ये आंदोलन पेटलंय। उपोषण आंदोलनात आंदोलकांना विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। पंढरपुरात आरक्षणासाठी धनगर समाजाने उपोषण सुरू केलंय। शनिवारी या उपोषणाचा 6वा दिवस होता। यावेळी माढा तालुक्यातील आलेगावचे सरपंच अमोल देवकते यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत देवकते यांना रोखल्यामुळे अनर्थ टळला। याच उपोषणस्थळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी भेट दिली। मात्र यावेळी सरकार आणि आंदोलकांची चर्चा निष्फळ ठरली। त्यामुळे आता मराठा ओबीसी आरक्षणासह धनगर आरक्षणाचा मुद्दाही राज्यात तापल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।
धनगर आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलावली आहे। सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे आज धनगर समाजाच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। सकाळपासूनच अजित पवारांकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी सुरू आहे। संदीपान भुमरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच पैठणला जाणार आहेत। पैठण आणि वैजापूरमध्ये ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद मेळावा पार पडणार आहे। मराठा तरुणांसाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये राजश्री उमरे या तरुणीचं उपोषण सुरू आहे। याच पार्श्वभूमीवरती सरकारचं शिष्टमंडळ आज राजश्रीची भेट घेणार आहे। सोलापूरमधील अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांच्या बेमुदत आंदोलनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भेट दिली। विशेष अधिवेशन घ्यायचा निर्णय राज्यपालांकडे आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करू असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांची मिळून नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे। मात्र या निर्णयाला गावकऱ्यांनी विरोध केला असून आज या दोन्ही गावांमध्ये आंदोलनं केली जाणार आहेत। दोन्ही गावांमध्ये विकास करण्यासाठी महापालिकेनं 500 कोटींचा खर्च केला आहे। मुख्यमंत्री योजना दूत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 50,000 तरुणांना राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे। या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 174 मुदतवाढ देण्यात आली असून 17 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्यासाठी अर्ज करता येणार आहेत। मध्य रेल्वेनं आजचा मेन लाईनवरचा नियमित मेगा ब्लॉक रद्द केला आहे, तर हार्बर मार्गावरती मात्र सकाळी 9:40 ते सायंकाळी 4:51 या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये कुर्ला पनवेल दरम्यान 20 मिनिटांनी विशेष सेवा चालवल्या जातील। मुंबईकरांना अनेकदा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत तात्काळ उभं राहावं लागतं। यातील तिन्ही मार्गांवरील लोकलना कवच प्रणालीबरोबरच कंबाईन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल यंत्रणा जोडली जाणार आहे। त्यामुळे दर 2.5 मिनिटांनी आता लोकल उपलब्ध होणार आहेत। अशा प्रकारची प्रणाली लाभणारं मुंबई हे पहिलंच शहर आहे। राज्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून गेल्या 7 महिन्यांमध्ये राज्यामध्ये 7,81,304 नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केलाय। यात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। मला पंतप्रधान पदाची ऑफर आली होती असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षातील एका नेत्यानं ही ऑफर दिल्याची माहिती गडकरींनी दिली आहे। भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। काही नेते अमेरिकेत जाऊन घटनेचा अपमान करतात अशा शब्दात राणेंनी राहुल गांधींचा समाचार घेतलाय। खासदार अशोक चव्हाणांचे दाजी माजी खासदार भास्कर खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचं जाहीर केलं। मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीलाच माहिती नव्हतं असं विधान काँग्रेसचे नांदेडमधील जिल्हाध्यक्ष हनुमंत बेटमोगरेकर यांनी दिलंय। राज्य सरकारच्या योजनांवरून टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी निशाणा साधला। काही विकृत पद्धतीची माणसं आहेत, त्यांना टीका टिप्पणी केल्याशिवाय दुसरं काही येत नाही, त्या फक्त दिवा स्वप्न पाहतात असं वक्तव्य चाकणकर यांनी केलंय। नांदेड दक्षिणेचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी 2 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाला चर्चा रंगू लागल्या। मात्र मी रस्त्याच्या कामासंदर्भात भेट घेतल्याचं स्पष्टीकरण मोहन हंबर्डे यांनी दिलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी येत्या 20 सप्टेंबरला बैठक त्यांची पार पडणार आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा देखील होणार आहे। 288 पैकी 154 जागांचा तिढा सुटलाय, मात्र अद्यापही 134 जागांचा तिढा कायम आहे। त्यामुळे या जागांचा तिढा नेमका कधी सुटेल हे सुद्धा पाहावं लागेल। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला। महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। भाजपच्या बैठकीमध्ये जे.पी. नड्डांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच लढा, भाजपनं मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं असा सल्ला जे.पी. नड्डा यांनी भाजप नेत्यांना दिलाय। भुजबळांच्या आरोपांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। भुजबळांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे, राजकीय स्वार्थासाठी दुटप्पी भूमिका घेणं योग्य नाही असं रोहित पवार म्हणाले। गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे चांगलेच चर्चेत आहेत। लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घर वापसी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं।
मात्र लोकसभा निवडणुकीनंतरही खडसेंचा भाजप प्रवेश रखडलाय. त्यामुळे एकनाथ खडसे नक्की भाजपमध्ये प्रवेश कधी करणार अशा चर्चा रंगल्यात. त्याचवेळी नड्डांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी वाढदिवसाच्या दिवशी केला. राज्यातील नेत्यांमुळे हा पक्ष प्रवेश जाहीर झाला नसल्याचा दावा खडसेंनी केलाय. खडसेंच्या या आरोपानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही. त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे. चालेल, मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू. दिवाळीचे फटाके उडलेले असतील आमच्याकडे, त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्याचं स्वागत करू. त्यामुळे गणेशोत्सवानंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाचं काय होणार याकडे लक्ष लागलंय.